पुणे मेट्रो आजच सुरू करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आक्रमक। मोदींविरोधात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन। रविवारी मेट्रो सुरू होण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे। पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवण्याची काँग्रेसच्या शिष्टमंडळाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी। निवडणुकीवर प्रभाव पडण्याची व्यक्त केली भीती। भाजपच्या जाहीरनाम्याची झेरॉक्स एबीपी माझाच्या हाती। काँग्रेसच्या काळातल्या अपूर्ण प्रकल्पांचा पंचनामा भाजपच्या जाहीरनाम्यातून करणार। विदर्भ आणि मराठवाड्यानंतर आता अमित शहांच्या टार्गेटवर मुंबई। कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। मुंबईसाठी विशेष प्लॅनिंग। अमित शहांनी कितीही औरंगजेबासारखा राज्यामध्ये तंबू ठोकला तरी भाजपचा पराभव निश्चित। संजय राऊतांची टीका। फडणवीसांनी धर्मवीर 3 नाही, औरंगजेबावर सिनेमा काढावा, राऊतांचा टोला। महायुतीची आज जागा वाटपाची बैठक। 90 जागांचा तिढा सोडवण्यासाठी आज चर्चा। कालची बैठक मुख्यमंत्र्यांकडून रद्द। शिंदे गटातले आमदार दिलीप लांडे यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका। मतदारसंघात वाटलेल्या 50,000 कुकर खरेदीमध्ये आर्थिक घोटाळ्याचा आरोप। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल। छाननीनंतर मतमोजणी सुरू। दुपारपर्यंत निकाल। लादेन जन्मतः दहशतवादी नव्हता, समाजानं त्याला दहशतवादी बनवलं। जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाडांनी तोडले तारे। अब्दुल कलामांसोबतही केली तुलना। अजितदादांचे आमदार सतीश चव्हाण यांची बंडखोरीची घोषणा। गंगापूर मतदारसंघात भाजपच्या प्रशांत बंब यांच्या विरोधात लढण्याचा इरादा जाहीर। विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर। 2 दिवसीय दौऱ्यात महत्त्वाच्या आढावा बैठका घेणार। पंतप्रधान मोदींनी केलं 3 सुपर कम्प्युटर्सचं उद्घाटन। शेतकरी, मच्छीमार आणि विमा योजनांच्या उपयोगाला येणार सुपर कम्प्युटर्स। आणि कानपूर टेस्टमध्ये भारताची टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग। बांगलादेशच्या आतापर्यंत 2 बाद 46 रन्स। आकाशदीपनं घेतल्या 2ही विकेट्स। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।